मुभा आहे किंवा तसा अधिकार आहे, अजूनही वैचारिक प्रदूषणावर कारवाई करण्याचा कायदा झालेला नाही असं ते का म्हणाले स्पष्ट करा. तुम्हाला टोला असल्याचं. मग अशी जर कारवाई असेल तर आधी तुमच्यावर केली पाहिजे सगळ्यांवर, बरोबर ना? तुम्ही सगळे मीडियाचे लोक, ही तुमच्यावर बंधनं येणार आहेत जनसुरक्षा कायद्यानुसार, ती हीच आहे, लक्षात घ्या. जनसुरक्षा कायदा कशा करता आणला की तुमच्यासारख्या पत्रकारांनी विरोधी पक्ष नेत्यांचं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचवू नये, यासाठी जनसुरक्षा कायदा आणला. मला बोलण्याचा अधिकार दिला आहे संविधानानं. तुम्ही मला प्रश्न विचारताय पत्रकार म्हणून, मी तुम्हाला उत्तर देतो आहे, उत्तर परखडपणे देतो आहे आणि सरकारचं वस्त्रहरण होत आहे याची चिंता फडणवीस सरकारमधल्या गद्दार आमदारांना मंत्र्यांना होणार, टोचणार. आणि मला असं वाटतं जेव्हा त्यांना टोचतं तेव्हा हा जनतेचा आवाज बुलंद झाल्याचं ही भूमिका जी ती योग्य आहे असं मी समजतो. करा ना भोंगा बंद. भोंग्याचा अर्थ समजून घ्या. भोंगा हा इशारा देण्यास किंवा युद्ध सुरू होतं तेव्हा भोंगे वाजतात. पूर्वी गिरणी कामगारांना कामावर जाण्यासाठी, कर्तव्यावर जाण्यासाठी भोंगे वाजायचे. हे ह्या लोकांना माहीत नाही भोंगे का वाजतात ते, कळलं? आणि भोंगे माणसाला सावध करण्यासाठी, झोपेतून जागा करण्यासाठी भोंगे वाजवले जातात जगभरामध्ये. पण हे सगळे रिकाम्या डोक्याचे मंत्री, बरं का, ही मडकी करवंट्या आहेत, त्या रिकाम्या करवंट्या या सरकारमध्ये आहेत फडणवीसांच्या, आणि फडणवीस राज्यावर राज्य करतायत. त्यामुळे काय चाललं आहे महाराष्ट्रात आपण पाहत आहे. ईडीला आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयानं अनेकदा फटकारलेलं आहे. त्यांची कारवाई करण्याची पद्धत असेल किंवा एकूण त्यांची कार्यपद्धती असेल. आता आणखी एक प्रकरण समोर येतं की महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणात रोहित पवारांविरोधात पुरवणी चार्जशीटमध्ये त्यांचं नाव टाकण्यात आलेलं आहे आणि बारामती ॲग्रो कंपनीच्या माध्यमातून घोटाळा झाल्याचं ईडीचं म्हणणं आहे. असं ईडीचं म्हणणं आहे. ईडीचं म्हणणं आहे म्हणजे हे फडणवीसांचं म्हणणं आहे. ईडी त्याशिवाय कारवाई करणार नाही. ईडीकडे आम्ही 100 प्रकरणं पाठवली आतापर्यंत भ्रष्टाचाराची. किमान 100 प्रकरणं मी पाठवलेली आहेत भ्रष्टाचाराची. काय केलं ईडीने? जे मंत्री आहेत फडणवीस मंत्रिमंडळात, जे आमदार आहेत ज्यांच्यावरती ईडीच्या कारवाया सुरू होत्या आणि आहेत किंवा होणार होत्या, त्यांच्यावरती अजून आरोपपत्र किंवा पुरवणी आरोपपत्र का दाखल झालं नाही? आमच्यासारख्या लोकांवरती किंवा रोहित पवारांवरती हे आरोपपत्र दाखल होतात आणि डोक्यावर टांगते तलवार ठेवली जाते. पण आम्ही सगळे जे आहोत हे लढणारे लोक आहोत, आम्ही घाबरत नाही. नरकातला स्वर्ग वाचा, मग कळेल ईडी काय आहे ते. रावसाहेब, आणखी एक प्रश्न आहे की महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब आहे की छत्रपती शिवरायांचे 12 गडकिल्ले आता युनेस्कोच्या